नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. या व्हिडिओमधून आज आपण भेटूया आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीला म्हणजेच चिमणीला. लहानपणीचे चिवकाऊचे घास खाताना आपण मोठे होतो आणि मग गॅलरीमध्ये किंवा खिडक्यांच्या ग्रिलवरती उड्या मारत फिरणारी ही चिमणी आपल्या भावविश्वातून दूर होते. काहींना असं वाटतं की निसर्गात रमण्यासाठी आपल्याला अभयारण्य, धबधबे अशा ठिकाणी जायची गरज असते किंवा आपल्याला कोकणात जावं लागतं. निश्चितच कोकणातला निसर्ग खूप सुंदर आहे, पण शहरातही आपल्या आजूबाजूला निसर्ग आपले लोभसवाणे आविष्कार घडवतच असतो. फक्त आपलंच त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. चला तर मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चिवताईविषयी काही गोष्टी समजून घेऊया. चिमण्यांविषयी अशी वदंत आहे की एखाद्या चिमणीला जर माणसाने पकडले आणि परत सोडले तर इतर चिमण्या तिला आपल्यामध्ये घेत नाहीत, तिला त्या बहिष्कृत करतात, चोचीने मारतात किंवा प्रसंगी तिचा जीव देखील घेतात. त्याने कृपया चिमणी अशी लांबूनच बघा आणि तिचं सौंदर्य अनुभवा, तिला पकडण्याच्या भानगडीत पडू नका. चिमण्यांची घटती संख्या ही दिवसेंदिवस काळजीची बाब बनत चालली आहे आणि म्हणून दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांच्या संख्येविषयी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चिमणी आपलं घरटं बांधायला सुरुवात करते. चिमणीचं हे घरटं खूप आकर्षक असतं. चिमण्यांमध्ये नर आणि मादी म्हणजे चिमणा आणि चिमणी घरटं बांधण्यापासून ते अंडी उबवण्यापर्यंत, पिल्लांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामं मिळून करतात. स्त्री पुरुष समानता हे मूल्य ते फार चांगल्या प्रकारे जपतात बरं का. चिमणी या इवल्याशा जीवाचं आयुष्य 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत असू शकतं. भारतातील अनेक परंपरांमध्ये चिमणी या पक्षाला शुभ मानलं जातं. विशेषतः घरटं बांधणाऱ्या चिमण्यांची घरात उपस्थिती असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. ही घटना घरात शुभ आशीर्वाद आकर्षित करते, तसेच आनंदाचे आणि कल्याणाचे वातावरण निर्माण करते असं मानलं जातं. चिमणी हा पक्षी एकूणच घरात वाढीव समृद्धी आणि चांगलं आरोग्य आकर्षित करतो असं मानलं जातं. काही भारतीय संस्कृतींमध्ये चिमणीला संरक्षणाचं प्रतीकही मानलं जातं. एकूणच काय, या पक्षाची उपस्थिती तुम्हाला अत्यंत आनंददायक अशी आहे, तसेच ती शुभही आहे. काहींना असंही वाटत असेल की चिमणी हा एक छोटासा पक्षी आहे, तिच्या असण्या नसण्याने पर्यावरणाला काय फरक पडणार आहे. पण त्यांचं हे मत साफ चुकीचं आहे. कारण चिमणी हा जरी एक छोटासा पक्षी असला तरीही तो पर्यावरणाचं संतुलन राखण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा पक्षी आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की चिमणी हा बियाणं खाणारा पक्षी आहे. त्यामुळे वनस्पतीच्या अनेक प्रजातींच्या बिया इतरत्र विखुरण्यासाठी चिमण्या मदत करतात. चिमण्या त्रासदायक कीटकही खातात, त्यामुळे कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. जर कीटकांची संख्या वाढली तर त्यामुळे पिकांचे नुकसान होते, तसेच अनेक घातक रोगही पसरू शकतात. आता तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की चिमणी आपल्या पर्यावरणासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावते. तर माझी तुम्हाला सगळ्यांना अशी एक नम्र विनंती आहे की कृपया आपल्या खिडकीमध्ये किंवा गॅलरीत चिमणीसाठी थोडंसं धान्य आणि एखाद्या भांड्यामध्ये थोडं पाणी ठेवत जा. पर्यावरणासाठी महत्त्वाची असलेली ही चिमणी वाचवण्यामध्ये आपण सगळ्यांनी थोडा थोडा खारीचा वाटा उचलायचा का? चिमण्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपल्याला अजूनही काही उपाययोजना करता येतील का,
याविषयीचं तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. निसर्गातील अशाच नवनवीन गोष्टींची माहिती घेण्यासाठी तसेच निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.